राष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा. संध्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात गेल्या 3.5 दशकांपासून आपल्या करारी आवाजाने आणि प्रशासकीय पकडीने विधिमंडळ गाजवणारे नेतृत्व म्हणजे अजित पवार. त्यांच्या 35 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीचा झंझावात राज्याने पाहिला आहे. मात्र आगामी काळात अजित पवार सभागृहात नसतील ही जाणीवच अनेकांना अस्वस्थ करणारी असून त्यांच्या कार्याचा गौरव आता विरोधक आणि समर्थक अशा दोन्ही स्तरातून होत आहे. अजित पवार यांचे विधिमंडळातील भाषण म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नसायची, तर ते आकडेवारी आणि सडेतोडपणाचा एक उत्तम नमुना असे. त्यांच्या भाषणाचा जर संग्रह केला तर तो राजकारण्यांसाठी एक मार्गदर्शक ग्रंथ ठरेल, अशा भावना राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. दादा जेव्हा सभागृहात बोलायला उभे राहायचे तेव्हा समोरचा बाप सत्ताधाऱ्यांचा असो वा विरोधकांचा सर्वांनाच शांतपणे ऐकावं लागायचे. अजित पवारांच्या राजकीय प्रवासात त्यांच्यावर अनेकदा टीका झाली, त्यांची बदनामी करण्याचेही प्रयत्न झाले. मात्र दादांच्या मनात कधीच पाप नसते हे त्यांच्या निकटवर्तीयांकडूनच नेहमीच सांगण्यात येते. आज जे लोक त्यांच्यावर एकेकाळी टीका करायचे तेच लोक आता दादांच्या गैरहजेरीमुळे हळहळ व्यक्त करताना दिसत आहे. स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा स्थायी भाव असल्याने अनेकांना ते कठोर वाटले, तरी जनहिताच्या कामात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. राज्यावर जेव्हा कोरोनाचे भीषण संकट आले होते तेव्हा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी तिजोरीच्या चाव्या अत्यंत चोखपणे हाताळल्या. आर्थिक टंचाई असतानाही त्यांनी राज्यातील कोणतीही विकास योजना बंद पडू दिली नाही. आरोग्य सुविधांपासून ते सर्वसामान्यांच्या मदतीपर्यंत प्रत्येक पायरीवर त्यांनी तत्परतेने निर्णय घेतले, याची साक्ष आजही प्रशासन देते. विधिमंडळाच्या कामकाजाचा सखोल अनुभव आणि नियमावलीचे तंतोतंत ज्ञान असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते सभागृहात नसणे ही केवळ एका पक्षाची नव्हे तर संपूर्ण राज्याच्या संसदीय लोकशाहीची मोठी खंत आहे. प्रशासनावर वचक आणि कामाचा झपाटा असलेल्या या नेत्याची उणीव आगामी अधिवेशनामध्ये नक्कीच जाणवेल. 1991 सालापासून विधिमंडळामध्ये झालेला दादांचा राजकीय प्रवास, 35 वर्षाचं सातत्य या विधानभवनाने दादांच्या रूपाने अनुभवलं. विधानसभेमधली दादांची उपस्थिती, मग ते विधानसभा सदस्य म्हणून असतील, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून असतील, विरोधी पक्ष नेता म्हणून असतील, सकाळपासून ते कामकाज संपेपर्यंत उपस्थिती, अनिवार्य उपस्थिती अनेकांच्यासाठी करावी लागली. पण अनिवार्य उपस्थिती ही दादांच्या शब्दकोशामध्ये कधी आलीच नाही, कारण त्यांनी अखंडपणाने गेले 35 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेच्या या प्रांगणात ज्या पद्धतीने उत्तम संसदीय कामकाजाचा एक वेगळा ठसा राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये उमटवला, असा एक झंझावात आज शांत पडलेला आहे. याचं शल्य दुःख या प्रांगणातल्या प्रत्येक अणुरणीला, प्रत्येक आलेल्या इथल्या व्यक्तिमत्वाला आणि इथे ज्या काही अदृश्य आहेत, म्हणजे इथल्या भिंती असतील, इथली माती असेल, या सगळ्यांनाच ती ओळख गेल्या 35 वर्षाची जीवाभावाची ऋणानुबंधाचे संबंध असलेली, जणू काय आपलंच काय आहे अशा पद्धतीची असलेली, निसर्गाला सुद्धा वाटावं अशा पैचा दादांचा तो झंझावात या सभागृहाने गेले 35 वर्ष त्या ठिकाणी अनुभवला. सभागृहातली त्यांची अभ्यासपूर्ण भाषणं, दीर्घकाळ मांडलेला, सर्वाधिक मांडलेला अर्थसंकल्प, राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीमध्ये त्यांनी वेळोवेळी घेतलेली खबरदारी, त्याचबरोबर राज्याच्या हितासाठी घेतलेले निर्णय, त्याच्यासाठी दिलेला फार मोठ्यासाठी निधी, सर्व समाजासाठी, सर्व घटकांच्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि निर्णय घेत असताना सभागृहातली त्यांची वेगवेगळी भाषणं, हे सुद्धा एक तऱ्हेचं ग्रंथ होऊ शकेल. मग ते आमदार म्हणून केलेलं असेल, राज्यमंत्री म्हणून केलेलं असेल, मंत्री म्हणून असेल, विरोधी पक्षनेता असेल, उपमुख्यमंत्री असेल, किंवा अर्थसंकल्पीय चर्चेच्याद्वारे त्यांनी केलेलं भाषण असेल, ही सुद्धा एक तऱ्हेचं ग्रंथ त्या ठिकाणी होईल. हलकं फुलकं बोलणं, विनोद, एखाद्या विषयावरती तत्काळ आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करणं, एक विलक्षण पद्धतीची हातोटी ही दादांनी या विधानसभेच्या प्रांगणामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यांचा सहकारी म्हणून 95 ते 2014 पर्यंत विधानसभेचा सहकारी म्हणून जी वाटचाल राहिली आणि 14 ते 18 या कालावधीमध्ये त्यांचा सहकारी म्हणून
विधान परिषदेतली माझी वाटचाल मी अनुभवली. नेता किती मोठा, दिलदार, किती मोठ्या मनाचा असू शकतो. विधान परिषदेत माझं एक भाषण होतं त्यावेळेला परिषदेच्या अध्यक्षांच्या, सभापतींच्या अविश्वासाच्या ठरावाच्या वेळेला, त्यावेळेला ऐकण्यासाठी सर्व आमदारांनी घेऊन विधान परिषदेच्या गॅलरीमध्ये उपस्थित असलेले दादा, तो क्षण मला आठवतोय. मी खाली भाषण करतोय आणि माझ्या समोरच्या वरच्या गॅलरीमध्ये दादा आणि त्यांचे सर्व सहकारी मी करत असलेल्या भाषणाला दाद देत आहेत. एक नेता आपल्या सहकार्याच्या वरती किती प्रेम करतो. व्यासंगी विचार आपला सहकारी व्यक्त करत असलेल्या भावना ठामपणाने त्याच्या पाठीमागे ज्या पद्धतीने ते सतत उभे राहिले, आज सारंच काय आम्ही गमावलेलं आहे. मी व्यक्तिगत जीवनामध्ये खूप गमावलंय. या विधान भवनाच्या प्रांगणाने सुद्धा खूप गमावलंय. मंत्रालयाच्या इमारतीने खूप गमावलंय. प्रशासनाने सुद्धा गमावलंय. आणि महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेने सुद्धा आपल्या जवळचा, आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आज आपल्यातून गेलाय. ही हळ प्रत्येकाच्या मनामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी राहील. त्यांच्या विना विधानसभेच्या प्रांगणात प्रवेश हा आमच्या सर्वांच्यासाठी खूपच क्लेशकारक नक्कीच त्या ठिकाणी आहे. असंख्य अशा आठवणी आहेत या प्रांगणातल्या की ज्या आठवणीच्या वरतीच पुढचं जीवन जगणं एवढंच माझ्या हातात आहे. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.